नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलतायत. थेट जाऊया तिकडे. पाहत असताना इथं स्विमिंग पूलची गरज आहे म्हणून सांगितलं. तसंच सावित्रीबाई फुले स्मारकाच्या करता अजून काही कोटी रुपये तिथं काही ह्यांच्या कल्पना आहेत. चांगल्या पद्धतीनं स्मारक असलं पाहिजे म्हणून काही गोष्टी तिथं करायच्यात. त्याला काहीतरी 3-1 कोटी रुपये पाहिजेत. त्याकरता 10 कोटी रुपये मी राज्य सरकारच्याकडनं तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचे जाहीर करतो. उद्याच्या जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यात विकास तू इथं आहे, त्याच्यामध्ये हा सगळ्याचा समावेश म्हणजे तुमचे कोण प्रायव्हेट सेक्रेटरी पण आता तुम्ही मला ओळख करून दिली, त्यांनी पण लक्ष द्यायचं आणि माझ्या ऑफिसने पण लक्ष द्यायचं आणि त्याच्यामध्ये तशी मागणी तुमच्या डिपार्टमेंटकडनं उद्या येऊ द्या आणि त्या पद्धतीनं आपण देऊ. अतिशय चांगल्या प्रकारचा स्विमिंग पूल आणि ज्या काही गोष्टी अजून इथं राहिलेल्या असतील त्या पण करण्याच्या करता, कारण पुणे हे येथे देशातील पहिलं क्रीडा विद्यापीठ आपण त्या ठिकाणी स्थापन करतोय आणि ह्या क्रीडा विद्यापीठाच्या करता देखील खूप काही करण्याचा आमचा प्रयत्न आहे बालेवाडीच्या परिसरामध्ये. तशाच पद्धतीनं ह्याही आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये ज्या ज्या गोष्टी आणखीन करणं शक्य असेल, झाडं आणखीन मोठ्या प्रमाणावर लावा. आपलं काय होतं इथं पुणे विद्यापीठामध्ये ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस इथली सगळी झाडं अतिशय सुकून जातात. ज्यावेळेस पाऊस पडतो त्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी मात्र हिरवगार सगळं दिसतं. माझं म्हणणं आहे की आता ती झाडं त्या प्रकारची आहेत, परंतु आता आपल्या इथल्या हवामानामध्ये उन्हाळ्यामध्ये देखील हिरवीगार राहणारी झाडं, कुलगुरू आत्ता आपण सगळेजणांनी आज काही झाडं लावली तिथं, मला वाटतं लिंबाची लावली, परंतु जी आपली स्थानिक झाडं आहेत ती लावण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करा. त्याच्यामध्ये जी काही मदत लागेल ती पण आम्हा लोकांना हक्काने सांगा. त्याच्यामध्ये जरूर ती संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका ही आमच्याकडनं त्या ठिकाणी घेण्यात येईल. तसंच आज इथं आल्यानंतर काही मर्दानी खेळ दाखवण्यात आले. त्याच्यामध्ये दांडपट्टा होता, लाठीकाठी होती, मलखांब होता. खूप चांगल्या प्रकारची प्रात्यक्षिकं आमच्या मुलांनी मुलींनी इथं सादर केली. मी त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपल्या मुलांच्यात मुलींच्यामध्ये खूप काही कर्तृत्व आहे, पुढं जाण्याची त्यांची मनापासूनची भावना आहे. फक्त त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, वडिलकीच्या नात्याने त्यांना आशीर्वाद देणं, हे सगळं काम आपण बाकीच्या लोकांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. कोच पण आपले चांगले, चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करत असतात. तिथं अजून काही पाहिजे असेल तर आम्ही आता क्रीडा मंत्री आमचे सुनील केदार आहेत, त्यांच्याही माध्यमातून खूप काही चांगले आम्ही निर्णय घेतो. परंतु आज जरी उदय सामंतांनी इथं मला बोलवलं आणि आपण पण सगळ्यांनी बोलवलं, हा तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानीन. पण काम करताना इथून पुढच्या काळामध्ये कसल्याही प्रकारची भावना मनामध्ये आणू नका. शेवटी आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये. उद्या आणखीन कोणी दुसरं येईल, परवा आणखीन कोणी तिसरं येईल, परंतु जोपर्यंत आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग आपण समाजाच्या करता, लोकांच्या करता, ज्या परिसरात आपल्यावर संस्कार झालेले आहेत, जिथं आपण लहानाचे मोठे झालेलो आहेत, अशा ठिकाणी ज्यावेळेस काम करण्याच्या करता एक संधी मिळते त्यावेळेस ते आम्ही आमचं नशीब समजतो. आणि मलाही उद्याच्याला बरं वाटेल की ज्यावेळेस आपण त्या पदावर बसलेलो होतो त्यावेळेस आपण पण ह्या विद्यापीठाला काही ना काही थोडी बहुत मदत त्या ठिकाणी करू शकलो. त्याच्यामुळे ही तर 10 कोटीची मदत तुम्हाला करतो, पण पुढेही केव्हाही कुठलीही अडचण आली तर मला उदयला किंवा कुणालाही आम्हाला सांगा, आम्ही निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहू. हा शब्द देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. आपण इथून पुढं अजूनही वेगवेगळ्या प्रकारचं, एक तर अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं अशा प्रकारचं विद्यापीठ आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. खाशाबा जाधव क्रीडा संकुल उद्घाटनासाठी पुणे विद्यापीठात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृक्षारोपण केलं. वेगवेगळ्या विभागांची माहिती घेत असताना आर्टचा टीचर जिमची कशी माहिती देतो असा सवाल त्यांनी उपस्थित केल्यानंतर
एकच हशा पिकला। यावेळेला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शूटिंग रेंजवर निशाणा साधला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निशाणा लावला। आणि तसंच बघत राहायचं गोळी अगदी बरोबर परफेक्ट तुम्ही खऱ्या शूटर सारखं काम केलं आणि आता मी तसंच बघत राहा एक ड्राय आहे गोळी नाही। आपण पाहतो ही दृश्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शूटिंग रेंजवर निशाणा लावला। गोळी नाही आणि तसंच बघत राहायचं गोळी अगदी बरोबर परफेक्ट तुम्ही खऱ्या शूटर सारखं काम केलं आणि आता मी तसंच बघत राहा मला 32व्या नंबरचा मंत्री म्हणणाऱ्यांना मी 32,000 मतांनी पाडलं असा पलटवार पंकजा मुंडे यांचं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी परभणीत केलेला आहे। तसंच काही जण उठतात आणि आम्हाला आमचा धर्म शिकवतात असा टोलाही राणा दाम्पत्याला मुंडेंनी लगावलाय। पालकमंत्री झाल्यानं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। मला आठवत नाही कोणी गेली ते काय नसला मंत्री म्हणले 32 नंबरच्या खात्याचा मंत्री म्हणलं मंत्र्यांच्या खात्याला सुद्धा नंबर असते म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मंत्रिपदाला नंबर आहे 32। पण ज्यांनी कुणी माझ्यावर आरोप केला त्यांना 32,000 पाडलं म्हणजे कदाचित इंदोरीकर महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। जळगावमध्ये एका कीर्तनादरम्यान इंदोरीकरांनी हे वक्तव्य केलंय। आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे, जो कष्ट करतो त्याला पगार कमी दिला जातो, त्यापेक्षा बुद्धी बघून पगार द्या असं इंदोरीकर यांनी म्हटलेलं आहे। रेंज गेली काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा। आणि ज्यांचे लग्न राहिले त्यांनी जवळजवळ तुम्ही नवरदेव व्हाल हा विषय सोडून द्या। तुम्ही आता जे स्टेटस इंस्टाग्राम अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला। 17ला ना 18ला पटरी पेता हरमेव कोण बायका देईल रे तुम्हाला? 80% तरुण पोरं हे इंदुरीकरचे कीर्तन आहे महाराज। तुम्हाला पाया पडून सांगतो इंदुरीकरच्या कीर्तनात सगळ्यात मोठा गुन्हेगार इंदुरीकर आहे का मी फक्त खरं बोलतो। त्याची फळं भोगितो, फळं भोगितो, फळाची नाही आहे काही। जो उठण तो मला घोडा लावतो पण मी खरं बोलतो। सगळ्यात मोठं संकट कोरोनाचं तिघांनी कंट्रोल केलं। एक डॉक्टर, 2 पोलीस आणि 3 सामाजिक संस्था। त्या डॉक्टरांनी जरी केलं तरी त्याने त्याच्यात थोडा टाकाटुका त्यांनी काढला म्हणजे चांगला स्लॅब टाकला। त्याचं काय त्यांचं कौतुक एवढं करायचं नाही, पण ज्यांनी स्वतःचा बळी दिला त्या पोलीस खात्याचं कौतुक करा। खरं कोरोना कंट्रोल एक सांगा, कोरोना योद्ध्याचा सत्कार जर करायचा असेल तर पहिला पोलिसाचाच करावा। का? स्वतःच्या संसाराला सोडून डांबरीवर उभं राहायचं आहे। मुलगी म्हणते पप्पा ड्युटीवर चालले तर मला ट्युशनला सोडा, नाही ग मला ड्युटी आहे। ती पोरगी त्यांची रिक्षाने जाते पण तो बिचारा रोड टच ड्युटी करत असतो। आपल्याकडे सगळे उलटे नियम आहेत महाराज। खरी कष्टाची ड्युटी त्यांची आहे, त्यांना पेमेंट कमी, ज्यांना काहीच काम नाही पैसाच मोजता येत। सर्व्हिसवाल्याचे पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजे, बुद्धीवर। 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जितकी बुद्धी कमी असेल पेमेंट कमी करायचं। हा विनोद नाही महाराज। आपल्याकडे प्रॉब्लेम मोठे झाले। डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, एटीडी बंद झालं, डिप्लोमा बंद झालं, 40% पोरं भिकारी झाले। राज्यामध्ये मान्सून लवकर येणार अशी हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलेली होती। मान्सून केरळमध्ये दाखल होऊन काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली अशी सुद्धा माहिती दिली गेली होती, परंतु मान्सून आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे।
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 2 जूनला होणार होतं, परंतु मान्सून पूर्व पावसामुळे अद्याप हा पाऊस लांबणीवर जात असल्याचं समोर आलेलं आहे. मुंबईत 10 जूनला मान्सूनचा पाऊस बरसण्याचा अंदाज होता, परंतु मान्सूनचा वेग मंदावल्यानं यंदा पावसाला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात उष्णतेचं प्रमाण वाढल्यानं काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेलेली आहे. जो स्थिति है, मानसून केरल में अपने सामान्य डेट से 3 दिन पहले पहुंची और कर्नाटक तक पहुंचकर अभी रुकी हुई है. विदर्भ में जो सामान्य तिथि है मानसून पहुंचने की, ये 10 से 15 जून के बीच की है. मतलब दूसरे सप्ताह में जो है आखिरी में जो है यहाँ पर मानसून का आगमन होता है. फिलहाल अभी जो है बंगाल की खाड़ी में कोई खास सिस्टम नहीं बना है, तो इसके कारण अभी आगे 5-6 दिनों तक जो है अभी कोई बारिश वगैरह की ज़्यादा संभावना नहीं है. लोकल थंडरस्टॉर्म एक्टिविटी ही हो सकती है. उचलीच्या पैशाच्या कारणावरून ऊसतोड मजुराचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवत पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वडवणीमध्ये उघडकीला आलाय. या प्रकारामुळे खळबळ माजली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे यात लाठ्या काठ्यांनी मारहाण करत स्वतः मारहाण करणाऱ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी पीडित ऊसतोड मजुराच्या पत्नीच्या तक्रारीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोलापुरातल्या बुधवारपेठ परिसरात वाढदिवस साजरा करताना 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. सेलिब्रेशनच्या वेळेला धक्का लागल्याच्या कारणावरून 2 गटात तलवारी आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली आहे. त्यानंतर दगडफेक सुद्धा घडली. दगडफेक केल्यामुळे तब्बल 10 ते 12 जण जखमी झालेत. जखमींवर सोलापूरमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सोलापूरमधल्या विजापूर रस्त्यावरील टोल नाक्यावर टोळक्यानं अक्षरशः धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आलाय. टोळक्यानं तलवार आणि काठ्यांनी टोल नाका फोडला. धक्कादायक बाब म्हणजे या टोळक्याचा म्होरक्या हा SRPF कॅम्पमधील एक पोलीस हेड कॉन्स्टेबल होता. हा हेड कॉन्स्टेबल गाडी टोल नाक्याजवळ येताच ID दाखवून टोल न देता निघण्याचा प्रयत्न करत होता. मात्र टोल कर्मचारी ID तपासू लागला आणि याचा राग मनात धरत त्यानं आपल्या साथीदारांसह इथं तोडफोड केली आहे. पोलिसांनी हेड कॉन्स्टेबलसह 4 जणांना अटक केली आहे. या तोडफोडीमध्ये टोल नाक्याचं मोठं नुकसान झालंय. आपने देखा मेरा ID कार्ड खींच देना है, ऐसा करके वो एक शिफ्टिंग चार्ज को मारा है. मारने के बाद हमारा बंदा सभी लोग को बंदा आके चुराओ ये मारना मत करके ऐसा बोला. फिर वो सभी लोग को कितना आदमी को टोटल उन लोगों को 6 आदमी लोग को आके सभी लोग को मारा है. फिर भी ये क्या बोलते स्टिक नहीं, ये तलवार लेके वो निकाल रहे. सभी लोग भाग रहे हैं. भागने के बाद उधर भाग के पीछे वो भागने के बाद सभी लोग को डर लगे हैं. डर लगने के बाद हमारा आदमी क्या किया, ऑफिस में इधर ऑफिस आके सेव करने के लिए इधर आया. इधर आके पूरा फायर एक्सटेंशन का पूरा ये निकाला है. फिर हम लोग का ग्लास टूटा है और हमारा बायोमेट्रिक का वही निकाला है. पुणे मेट्रोच्या टनेल खोदकामाचं काम अखेर पूर्ण झालेलं आहे. स्वारगेट ते बुधवारपेठ हा 4था आणि अंतिम टप्पा पूर्ण झालाय. TBMचं व्हील दिसताच कामगारांनी एकच जल्लोष केला. पुणे मेट्रोसाठी एकूण 12 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून 4 टप्प्यात हे खोदकाम पूर्ण झालंय. पुण्यभूमीवर घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांबद्दल तुम्ही जाणून असाल, मात्र त्या भूमीच्या खाली म्हणजे जवळपास 100 फूट खाली एक नवा इतिहास इथे रचला गेलाय आणि बघतोय की हा तो बोगदा आहे जो मेट्रोनी पूर्ण केलाय. बुधवारपेठ मेट्रो स्थानकात येणारा हा बोगदा तब्बल
12 किलोमीटरची खोदाई या बोगद्याची पूर्ण झालेली आहे आणि इतर जी कामं आहेत तीही लवकरच पूर्ण होतील. म्हणजे या बोगद्यामध्ये जर बघितलं तर आपण आता जे इलेक्ट्रॉनिक डक्ट असतील किंवा व्हेंटिलेशन डक्ट असेल किंवा इतर ज्या सुरक्षेचे साधनं आहेत ती कामं पूर्ण केली जातील. इथे माझ्या बाजूला दुसरा एक बोगदा आहे, तिथे सुद्धा 12 किलोमीटरची खोदाई केल्या गेली आणि हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता पुणे मेट्रोचा, जो आता पूर्ण झालेला आहे. वनाज ते रामवाडी आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट अशी पुण्यातून मेट्रो धावणार आहे. त्यापैकी हा जो भुयारी मार्ग आहे शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतचा हा अत्यंत कठीण टप्पा होता, तो मेट्रोनी पूर्ण केलाय आणि या रस्त्यावरनं म्हणजे शिवाजीनगर ते स्वारगेट इथे उन्नत मेट्रो धावू शकली नसती. मात्र मेट्रोनी आपल्या कुशल कामगारांबरोबरच यंत्राच्या साह्याने बोगद्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच आता इतर कामं पूर्ण करून या बोगद्यातून महामेट्रो धावेल आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ सचिन हंसाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. घराला कायद्याच्या भाषेत अचल संपत्ती म्हटलं जातं. अचल म्हणजे एकदा बांधलं म्हणजे एकाच जागेवर आहे त्याच स्थितीत राहणार. पण औरंगाबादमधल्या एका घर मालकानं अचल संपत्तीची ही संकल्पनाच बदलण्याचा प्रयत्न करत अख्खं घरच जमिनीपासून उखडून वर उचलून ठेवलं. पावसाळ्यात घरात पाणी शिरू नये यासाठी चक्क हाऊस लिफ्टिंगचा हा प्रयोग मराठवाड्यात पहिल्यांदाच करण्यात आला. औरंगाबाद शहरातल्या सातारा परिसरातलं हे दृश्य. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या आनंद कुलकर्णी यांच्या या घरात उताराचा भाग असल्यानं दरवर्षी पावसाळ्याचं पाणी यायचं. त्यामुळेच वैतागलेल्या कुलकर्णी यांनी हाऊस लिफ्टिंगचा अनोखा प्रयोग करत घराची उंची वाढवली आहे. त्यामुळं 250 जॅकच्या मदतीनं कुलकर्णींच्या घराची उंची थोडी नव्हे तर तब्बल 4 फुटांनी वाढली आहे. त्याला साधारणपणे आमचं 2000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. 230 याप्रमाणे 4-4.5 लाखापर्यंत याचा खर्च येऊ शकतो. आणि घर पाडून जर करायचं असेल तर साधारणपणे 15-20 लाख रुपये खर्च आला असता आणि तो खूप खर्चिक असल्यामुळे कमी खर्चात आणि पूर्णपणे सुरक्षित हे काम होत आहे आणि सर्व गोष्टी चालू आहे व्यवस्थित, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता आतापर्यंत आमचं 3 फुटापर्यंत घर चढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घराला काहीही धोका झालेला नाही. जेव्हा की आम्ही खूप वैतागलो होतो पाण्यामुळे, अक्षरशः माझ्या मुलीला त्या खराब पाण्यामुळे डेंग्यू पण झालेला आहे आणि ह्या सगळ्याचा सामना करून आम्ही इतके वैतागलो होतो, तर हा पर्याय आम्हाला खूप चांगला वाटला आणि तो आज तुम्ही बघितल्याप्रमाणे सक्सेसफुल पण होत आहे. पावसाळा सुरू होताच गल्लीतलं पाणी थेट घरात येत असल्यानं कुलकर्णींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. घर तोडून पुन्हा बांधणं सुद्धा खूप खर्चिक असल्यानं तेही शक्य नव्हतं. दरम्यान युट्यूबवरून त्यांना हरियाणामध्ये काही जण घर जॅकच्या सहाय्यानं उचलून देत असल्याचं समजलं. त्यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर 5 मे रोजी 250 जॅकच्या मदतीनं 2000 स्क्वेअर फुटांचं घर प्रत्यक्षात उचलण्याचं काम सुरू झालं. उसके यहाँ पे आके हम लोग इस बिल्डिंग को उठाए. जैसे कि आप देख रहे हैं बिल्डिंग को बिल्कुल सेफ है और कोई कहीं पे भी कोई प्रॉब्लम नहीं है. तो इस बिल्डिंग को जो फ्लोरिंग डैमेज करके फिर उसके बाद जो है ना जैक लगा के इसको उठाए और 4 मंजिल तक जो है ना बिल्डिंग को उठाते हैं. बिल्कुल फुल गारंटी के साथ उठाते हैं. नवीन घर बांधायला प्रति चौरस फुटासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. दुसरीकडे हाऊस लिफ्टिंगच्या सहाय्यानं घर उचलल्यास प्रति चौरस फुटाचा खर्च सरासरी 230 रुपये इतका आहे. त्यामुळे नवीन घर बांधण्यापेक्षा आहे त्या स्थितीत घर उचलण्यासाठी केलेला हा प्रयोग कुलकर्णींसाठी किफायतशीर तर ठरलाच, पण त्याच वेळेला हा हाऊस लिफ्टिंगचा प्रयोग सगळीकडे चर्चेचाही विषय बनलाय. सुधीर जाधव, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या सगळ्या देशांची नावं त्यांच्या राजधान्यांसह एका चिमुरड्याला पाठ आहेत. भगवद्गीतेचे 20 श्लोक तो 2 मिनिटात म्हणून दाखवतो. मूर्तिजापूरमधल्या रुचित बंगच्या कामगिरीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आलेली आहे. भारत की राजधानी दिल्ली.
महाराष्ट्र की मुंबई, नेपाल, काठमांडू, भूटान, थिम्पू, बांग्लादेश, ढाका, चाइना, बीजिंग, श्रीलंका, कोलंबो, अफगानिस्तान, काबुल, पाकिस्तान, इस्लामाबाद, अमेरिका, वॉशिंग्टन डीसी, फ्रांस, पॅरिस, मालदीव, माले, म्यानमार, नेपिता, जापान, टोकियो. 86 देश आणि त्यांच्या राजधान्यांची नावं 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात रुचित सांगतो. रुचितच्या तल्लख बुद्धिमत्तेची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. विशेष म्हणजे रुचित अजून शाळेतही जात नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात टीव्ही बघताना त्याला बातम्या ऐकत त्या पाठ करण्याचा छंद लागला. विविध देशांच्या राजधान्यांची नावं सांगणारा रुचित भगवद्गीतेतील श्लोकही म्हणून दाखवतो. अर्जुन विषाद धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाचैव किम कुर्वदश रिष्टा तु पांडवानीकम दुर्योधनस्तथा चार्यमुपसंगम. रुचितला पाठांतराची आवड असल्याचं त्याच्या पालकांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याच्या पालकांनी रुचितचा छंद जोपासण्यासाठी विशेष मेहनत घेतली. जेव्हा न्यूज चॅनलवर बातम्या चालायच्या स्पीड न्यूजमध्ये अमुक देशात अमुक एवढे रुग्ण मिळाले, तर तेव्हापासून तो क्युरियस होता. तो त्या बातम्या पाठ करायचा. जेव्हा तो 3-3.5 वर्षाचा असेल जवळपास, त्या पिरियडमध्ये आम्ही त्याला सुरुवात केली. अरे हा करेक्शन करून याला व्यवस्थित राजाने पाठ करून घेतला तर तो सगळं सांगेल. 3.5 वर्षापासून त्याची सुरुवात झालेली आहे. मग मी त्याला हळूहळू मी असे शोधायची यूट्यूबवर राजधान्या वगैरे, आणि मग मी त्याला शिकवलं आणि मला लक्षात आलं की याच्या राजधान्या पाठ व्हायला लागल्या आहे. तर मी त्याला राजधान्या सांगत होते आणि तो पाठ करायचा. आणि असंच, आणि मला खूप अभिमान वाटतो की एवढ्या लहान वयात तो एवढं काही शिकला म्हणून. मुलांचा कल कशाकडे आहे हे लक्षात आलं तर पालकही त्या दृष्टीने प्रयत्न करतात. रुचितला घडवताना त्याच्या पालकांनी केलेले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.